गोंदिया शहरापासून 5 किलोमीटरावर अंतरावर असलेल्या नागरा येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन पंचमुखी शिवमंदिर हे 270 वर्ष जुने प्राचीन काळातील शिवमंदिर आहे। या मंदिरात असलेल्या शंकराच्या पंचमुखी पिंडीच्या दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज महाशिवरात्रीनिमित्त रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मोठी गर्दी केली आहे। तर संपूर्ण परिसर हा हर हर बोलो महादेव बम बम बोलेच्या गर्जनाने दुमदुमून गेला आहे। या नागरा मंदिरात पंचमुखी शंकराची शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्यात। त्याचप्रमाणे महिलांनी देखील मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे। मंदिरातील गाभाऱ्याचे दार रात्री 12 वाजेपासूनच भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे। आज महाशिवरात्रीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी बघता गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला असून भाविकांनी दुरूनच पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन घेता येत आहे। दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या नागराधाम मंदिरात महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात या मंदिराच्या गाभाऱ्यातील पंचमुखी शंकराच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतात। भाविक दर्शन घेण्यासाठी रात्रीपासूनच रांगेत लागून दर्शन घेत आहेत। गोंदिया येथे असलेले नागरधाम मंदिराची वास्तू दगडातून बांधलेली आहे। अत्यंत मनमोहक असे या मंदिराचं बांधकाम आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिराचे इतिहास म्हणजे गीता प्रेस गोरखपूर येथे प्रकाशित होणाऱ्या कल्याण मासिक 1951 पत्रिकेमध्ये या मंदिराचा उल्लेख देखील केलेला आहे। त्यामुळे हे मंदिर 270 वर्ष जुने प्राचीन काळातील आम्ही सकाळी 5 वाजतापासून लाईनमध्ये लागलेलो आहे। सर, हे जागृत देवस्थान आहे नागरा, गोंदियाला लागून जवळच आहे आणि इथल्या सीमालगत MP छत्तीसगड पण आहे, म्हणून दूरदूरून भाविक इथं दर्शनासाठी येतात आणि इथं सर्व भाविकांची इच्छापूर्ती होते म्हणून जास्त गर्दी असते। आज सर्वप्रथम तर आज आपण महाशिवरात्रीच्या पर्वाला पूर्ण देशवासियांचा आज महाशिवरात्रीचा पर्व आहे, खूप मोठा पर्व आहे जो शिवजी भोलेनाथ सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि विशेष स्वरूपमध्ये आपण भारताच्या देशामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात गोंदिया शहरामध्ये गोंदिया याच्यामध्ये नागराधाममध्ये आपलं पंचमुखी नागरेश्वर महादेव बसलेला आहे। प्राचीन काळातून 270 ते 80 वर्षा काळातून आपलं महादेव पंचमुखी नागरेश्वर बसलेला आहे आणि दरवर्षी तरी लाखो प्रमाणात भाविक इथे आपलं दर्शन करायला येतात आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण करतात। हा पुरातन मंदिर आहे, इथं पुष्कळ भीड राहते। आतापर्यंत करीबी 1 लाख लोकांनी दर्शन केले असतील। रात्री 11 वाजतापासून लाईन लागली आहे, तर लांब होती। इथं सोमवारी पुष्कळ भीड राहते दर्शनार्थीची। पुरातन मंदिर आहे हा आणि सिद्ध मंदिर आहे आणि दर सोमवारी राहते भीड आणि श्रावण मध्ये तर पुष्कळ भीड राहते। श्रावण मध्ये 1 माह पुष्कळ भीड राहते। आताही रात्रीपर्यंत म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत भीड राहणार असे आहे हे लक्षात येत आहे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।